गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग। वेदक मध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 10 जून 2024 सकाळची स्थिती। आनंदाची बातमी अशी आहे की उजनी जलाशयामध्ये दौंड येथून मिसळणारी पाण्याची आवक ही वाढली असून ती आता 7954 क्युसेक इतकी झाली आहे। काल सायंकाळी 7 वाजता हा विसर्ग 6286 क्युसेक होता। यामध्ये वाढ होती आहे। उजनीच्या पाणलोट क्षेत्रात असलेला पाऊस, याचबरोबर पुणे भागामध्ये म्हणजे भीमा खोऱ्यात होत असलेला पाऊस, यामुळे दौंडची आवक ही आता हळूहळू वाढत चाललेली आहे। उजनी धरण हे -57.31% अशा स्थितीमध्ये आहे आणि मागील 2-3 दिवसात झालेल्या पावसामुळे ते 2.5 ते 3.3% वधारले आणि मागील 24 तासामध्ये 1% पाणी उजनी जलाशयामध्ये वाढलेलं आहे। मागील 24 तासामध्ये उजनीच्या पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे। भीमा खोऱ्यातही पावसाला सुरुवात झालेली आहे। भीमाशंकर भागामध्ये 9 मिलीमीटर पाऊस आहे। खिरेश्वरमध्ये 30 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। याचबरोबर खंडाळा येथे 82 मिलीमीटर पाऊस झाला आहे। पवना प्रकल्पावर 12 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। आंध्रा धरणावर 5 मिलीमीटर, कासार साईवर सुद्धा पावसाची नोंद आहे। घोड प्रकल्पावर 50 मिलीमीटर पाऊस झाला आहे। मागील काही दिवस घोड प्रकल्पावर सतत पाऊस पडतोय। चासकमान धरण जे भीमेवरच आहे त्याच्यावर 25 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। याचबरोबर आळंदी परिसर असेल किंवा अन्य भागामध्ये सुद्धा काल पावसानं चांगली हजेरी लावलेली आहे। उजनीच्या आजूबाजूला सुद्धा पावसाची नोंद आहे। पळसदेवला 13 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। करमाळ्यामध्ये 15 मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि माढा इथं 33 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। याचबरोबर भिगवण असेल किंवा पारगाव असेल याही भागामध्ये पाऊस नोंदला गेला आहे। पारगावला 17 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। भिगवण येथे 24 मिलीमीटर पाऊस मागील 24 तासामध्ये नोंदला गेलेला आहे। उजनी धरणामधला एकूण पाणी साठा जो आहे तो आता 32.86 टीएमसी इतका झालेला आहे। धरणाचा प्रवास मृत साठ्यामध्ये सुरू असून मृत साठ्यातील 30.70 टीएमसी पाणी यंदा वापरलं गेलेलं आहे। मागील 24 तासात उजनी जलाशयावर 3 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। या पावसाळा हंगामात एकूण 78 मिलीमीटर पाऊस नोंदला गेलेला आहे। दरम्यान बाष्पीभवनाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे। मागील 24 तासामध्ये 4.35 मिलीमीटर म्हणजे 0.39 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलं आहे। दुसरी बातमी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे। आष्टी धरणावर 48 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। माळशिरसमध्ये 21 मिलीमीटर, याचबरोबर आजूबाजूच्या भागात आणि पंढरपूरलाही रात्रभर काल पाऊस सुरू होता।